पहिला षटक टाकण्यासाठी दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवरती या सध्याच्या घडीला निलेश हा गोलंदाज आणि या सध्या फर्स्ट स्टाकर एंडला डावखुऱ्याचं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. शिरगाव टीमचा बॅट्समन महेश आणि या नॉन स्टाकर एंडवरती बॅट्समन बघितलं तर दिनेश हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झालीत गोलंदाज निलेश. ज्या निलेशनं अगदी मागच्या मॅचमध्ये फार मागणी गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. परंतु निश्चित विश्वास हा मात्र पुन्हा एकदा निलेशवरती सोपवला गेला. आणि गोलंदाजी कशी केली जाईल कारण पहिलं पिवांचा षटक असेल 38 सर्कलच्या बाहेर तब्बल 2 शतरक्षक आणि तब्बल 38 सर्कलच्या आतमध्ये 9 शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून दिला गेला आणि पहिला बॉल्स अगदी चेक केला पंचांच्या माध्यमातून आणि आत्ताच्या स्थितीला टाकलाय पहिला बॉल. अवांतर सातत्यानं व्हाईट बॉल्स आणि या व्हाईटनं दापलकावरती 1 रन्स इथे एक्झॉबिट जॉईंट होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल अगदी उजव्या स्टंपच्या बाहेर पिचिंग केला आणि निश्चित व्हाईट बॉल्स इथे साकारला गेलाय. येणाऱ्या बॉल्स त्याच पद्धतीची लेंथ वापरण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज निलेशनं. अगदी पुन्हा एकदा लाईन चेक केली आमच्या पंचांच्या माध्यमातून आणि जवळपास पुन्हा एकदा हा चेंडू घोषित केला वाईड. आणि वाईडच्या मदतीने अगदी सध्याच्या घडीला टीम स्वशांत स्पोर्ट्स शिरगाव टीमच्या रन्सवरती 2 धावा लगावल्या जात आहेत. अगदी विचार केला तर हा संघ देखील चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळत आहे कारण रिद्धी सिद्धी स्पोर्ट दोरेसापाडा चषकामध्ये या टीमने देखील चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. आणि निश्चित आताच्या घडीला पहिल्याच बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर बॅट्समन महेश परतील बॅक टू द पॅव्हिलियन पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या स्वशांत स्पोर्ट्स शिरगाव टीमला. अगदी महेश परतलेत आताच्या घडीला दगआउटच्या आसरेने आणि जवळपास मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालीत. अर्थातच वन डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झालीत बॅट्समन सचिन. आताच्या स्थितीला पाहायला गेलं तर 2 चेंडू वाईड आले त्यानंतर मिळवला एक दर्जेदारीचा विकेट गोलंदाज निलेशनं आणि बॅट्समन परतलेत सध्याच्या स्थितीला बॅक टू दगआउट. कुठेतरी नाखुश असतील बॅट्समन महेश कारण ज्यावेळेला आपल्या टीमला मात्र धावांची गरज असते त्यावेळेला आपली विकेट जाणं सध्याच्या स्थितीला ही चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेला पहिलाच बॉल सचिनसाठी फटकाला जबाब आला ऑन दी कार्पेट. जसा चेंडू आलाय तसा मात्र समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय थेट चेंडू लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार. अगदी जसा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला बॅट्समन सचिन तसा मात्र या दाफलकावरती दाखल झालाय एक दमदार फटका चौकार. दाफलकावरती स्वशांत स्पोर्ट्स शिरगाव टीमचा टोटल 6 वरती पाहायला मिळतोय. 6 धाबा दाफलकावरती सेट झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये पहिलं पिवनचं षटक तुम्हाला प्रगती पथावरती पाहायला मिळतं. गोलंदाज निलेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि निश्चित आताच्या स्थितीला पाहिलं तर चांगल्या दर्जाचा क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि सध्याच्या स्थितीला निश्चित या स्पर्धेची डिसिजन आहेच ज्यावेळेला बाउन्सर लाईन्स वापरली जाईल त्यावेळेला निश्चित वाईड बॉल हा घोषित केला जाईलच आणि तोच डिसिजन इथे दिला जाईल आमच्या ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. इट इज वाईड बॉल आणि अगदी वाईटना 7 धाबा दाफलकावरती सेट केल्या जातील. जवळपास अगदी बघितलं तर सूर्यास्त मात्र मावळतेच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. अगदी थोडंसं मंद क्रिकेट देखील तुम्हाला पाहायला मिळतंय या सत्रामध्ये. आणि सध्याच्या घडला अगदी चांगली रनिंग देखील तुम्हाला दाखवत असताना हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि निश्चित आताच्या स्थितीला बघितलं तर 8 रन्स दाफलकावरती सेट झालेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये निलेशच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. जवळपास मैदानाच्या आतमध्ये अगदी 3 चेंडू टाकलेत आणि तब्बल फार धाबा खर्च केल्यात त्या म्हणजे गोलंदाज निलेशनं. परंतु इथून जरी येणारी अजून एखादी विकेट आली बॅट्समन दिनेशची विकेट आली तर निश्चित थोडासा स्ट्रगलमय बॅटल साकारला जाईल स्वशांत स्पोर्ट्स शिरगाव टीमचा. फटका खेळायचा होता मिस टायमिंग झालाय आणि सध्याच्या घडीला अगदी जसं मी प्रेक्षक पण केलं त्याच पद्धतीचं चित्र घडलंय. फलंदाज दिनेश परतील बॅक टू द डगआउट. अगदी नाखुश असतील आताच्या स्थितीला स्वशांत स्पोर्ट्स शिरगाव टीमचे प्लेयर्स कारण आताच्या स्थितीला 2 फलंदाज परतलेत
तंबूच्या आश्रयाला आणि आताच्या स्थितीला बॅटिंग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती दाखल झालीत धनंजय हा फलंदाज. अगदी ज्या फलंदाजांच्या माध्यमातून बघितलं गेलं तर मागच्या पहिल्या मॅचमध्ये एक चांगली धुवाधारी बॅटिंग राहिली होती, तोच फलंदाज आताच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय धनंजय. अगदी सचिनचा विचार केला तर 2 बॉल्स खेळलाय 5 रन्सवरती. त्याचं स्वतःचं वैयक्तिक स्कोर पाहायला मिळतं. संघाचं पाहायला गेलं तर तब्बल 8 धाबा पाहायला मिळत आहेत, 2 विकेट. आणि सध्याच्या घडीला कमबॅक करत असताना गोलंदाज निलेश हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण ज्या निलेशना 2 चेंडू बॅट टाकले होते तिथून त्याच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी होती. सध्याच्या घडीला चेंज ऑफ गती, बरकट वेग, प्रचंड वेग होता आणि सध्याच्या घडीला बॅट्समनला बीट केलाय. बॅट्समन जशी धनंजय दाखल झाले बॅटिंग करण्यासाठी तसा मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला फंबल बॉल्स इथे पाहायला मिळतोय बॅटर धनंजयच्या बॅटमधून, कारण टीमला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स यावे लागतील. यावाला मिस्टामिक स्ट्रोक, लाजवाब एफर्ट, अगदी आत्ताच्या स्थितीला लगावला गेलाय डायूचा नजराना आणि सध्याच्या स्थितीला तिसरा फलंदाज होईल डायरेक्टली बॅक टू द डगआउटच्या वाटेनं आणि सध्याच्या स्थितीला तिसरा पंच विकेट आहे आणि निश्चित तिसरा विकेट लागत असताना बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव टीमला. अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिला ओव्हर समाप्त झाला, पहिली जबाबदारी समाप्त होत असताना पाहायला मिळाली आणि पहिल्या जबाबदारीमध्ये बाळगले तर गोलंदाज निलेशने खर्च केल्यात, त्या म्हणजे तब्बल 8 आणि जवळपास आताच्या घडीला पाहिलं तर कोण कोणाची लावेल वाट, कारण दापलकावरती 8 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आताच्या घडीला सचिन बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत, पण तो विचार केला तर आताच्या स्थितीला बॉलिंग ट्रॅकवरती एक प्रचंड वेगाचा गोलंदाज सातत्यानं विलास दाखल झालाय बॉलिंग ट्रॅकवरती, ज्या विलासनं अगदी अनेकदा अनेक स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजी करून आपल्या टीमचं नाव मात्र या शहापूर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये पुढे सरकवलंय. तोच विलास बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झाला. यावेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय. फटक्यामध्ये निश्चित चांगल्या दर्जाचं कॉम्बिनेशन राहिलं. फाईन झोन मध्ये फटका एक्झिबिट केलाय. 2 रनचं कॉलिंग झालं, 2 धाबा मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? शिवाच्या मुंबईला नकार दिला गेला आणि फक्त आणि फक्त 2च धाबा, 2च्या मदतीनं आत्ता कुठेतरी दापलकावरती भर पडत असताना डबल डिजिट दापलकावरती आकर्षण केले जाईल. 10 रन्स आपल्याला सेट होत असताना पाहायला मिळत आहेत. 10 धाबा दापलकावरती लगावला गेला. 3 विकेट देखील प्राप्त केलेले आहेत धामणी टीमना, परंतु विशेष करून कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं आणि क्षेत्ररक्षकांचं. काय क्षेत्ररक्षणामध्ये साथ लाभलेली आहे संपूर्ण प्रत्येक गोलंदाजाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. टप्पा मागे घेतलाय. सध्याच्या घडीला बघितलं गेलं तर टप्पा थोडासा मागे, त्यानंतर हाईट थोडीशी बॉलवरती निर्माण झाली आणि थेट समोर एक्स्ट्रा कव्हर झोनला फटका पिक करायचा होता, कनेक्शन झालं नाही. या सध्याच्या घडीला डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी जवळपास थोडंसं थंड वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि या थंड वातावरणामध्ये ही बहरदार लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चकवला गेला. आमची पंचांकडे पाहायला गेलं तर सातत्यानं वाईटसाठी कॉलिंग केलं गेलं होतं बॅट्समनच्या माध्यमातून, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर पूर्णपणे बॅट्समन अगदी बॅटचं फेस ओपन केलं होतं आणि जवळपास पाहायला गेलं तर बॅटरला विलास या गोलंदाजानं पुन्हा एकदा चकवलाय. दापलकावरती फक्त आणि फक्त 10च धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये फार मंद क्रिकेट तुम्हाला दाखवत्या स्वर्गीय श्याम स्पोर्ट्स शिरगाव संघाची फलंदाजी करता. या मॅच मध्ये जवळपास 30+ तरी धावा बनवाव्या लागतील, कारण समोर धामणी संघ देखील तुम्ही पाहताय. या हंगामामध्ये या टीमचा एक चांगलं वर्चस्व देखील राहिलेलं आहे आणि सध्याच्या घडीला विशेष करून गोलंदाजांचं वर्चस्व चांगलं पाहायला मिळतं, कारण सध्याच्या घडीला अप्रतिम टप्पा वापरला गेला आहे. बॅट्समनला वाटलं की हा चेंडू उजव्या स्टिच्या बाहेर जाईल, परंतु टप्पा पडला, नॅचरल आउट स्पिन दाखल झाला आहे आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल्स. दुपारच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय फक्त आणि फक्त टेनिस क्रिकेट ची स्पर्धा सातत्यानं भैरवा स्पोर्ट्स मेंगाळपाडा चषक
2023-24 हा महासंग्राम. सध्याच्या घडीला लाईन चेक. अगदी आताच्या घडीला त्याच लेंथवरती टप्पा टाकायचं होतं, परंतु सध्याच्या घडीला अगदी लेंथ खराब होती, दिशा खराब होती आणि निश्चित वाईड बॉल्स इथे वापरला गेला गोलंदाज विलासच्या माध्यमातून. आणि आताच्या कुठे या दापलकावरती वाईडच्या मदतीने दापलकावरती लगावला गेला तब्बल 11 धावा, 11 रन्स. बॅटर सचिनच्या बॅटमधून एखादा ब्लास्टिंग फटका देखणालायक स्ट्रोक्स येईल का? शक्य झाला नाहीये. वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर तुम्ही ॲक्शन रिप्ले मध्ये पाहताय. परफेक्ट यॉर्कर, डॉट बॉल. दर्जेदारीचा डॉट बॉल्स इथे अगदी गोलंदाज विलासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जवळपास अनेक पावलांची रनअप, त्यानंतर मिळालेली ही प्रचंड गती पुन्हा एकदा बीट केलाय आणि आताच्या घडीला विशेष पद्धतीचं कौतुक राहिलंय याही गोलंदाजाचं. आणि तब्बल 12 बॉल समाप्त झालेत, सातत्यानं 2 षटकं समाप्त झाली आहेत. आणि या 2 ओव्हरमध्ये बघितलं तर तब्बल फक्त आणि फक्त 11 धावा दापलकावरती सेट केलात. त्या म्हणजेच स्मशान स्पोर्ट्स शिरगाव टीमच्या फलंदाजी माध्यमातून येणारं तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. आणि अगदी कल्पेश दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवरती या षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. उर्वरित 6 बॉल्स आणि या 6 बॉल्समध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण जवळपास फक्त आणि फक्त कमी धावा पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करणाऱ्या शिरगाव टीमच्या दापलकावरती फक्त 11 धावा. आणि इथून जर मॅचमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं. समीर स्टाकर इनला राईट हँडेड बॅट्समन. पहिला बॉल अगदी मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर सफल झाला होता. लॉफ्टेड हिट, मोठ्या फटक्याची अपेक्षा केली होती, परंतु सध्याच्या घडीला लेंथ मागे, त्यानंतर अगदी फिरकी टाकली बॉलवरती आणि सध्याच्या घडीला डॉट बॉल. ही तर शैली सातत्यानं दामणी टीमच्या गोलंदाजांची राहिलेली आहे प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय याही मॅचमध्ये. आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर समोर हलकीशी प्लेसमेंट तुम्हाला पाहायला मिळते 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि सध्या एकच सिंगल डबल न दाफलक जोडतायत, परंतु इथून मैदानाच्या आतमध्ये प्रति बॉलवरती हल्ला चढवावा लागेल, कारण एक मोठ्या धावांचं आकर्षण करायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार हे मात्र यावे लागेल. कुठेतरी एक चौकार आला होता बॅट्समन सातत्यानं सचिनच्या बॅटमधून, तिथून जर विचार केला तर फार मोठं स्ट्रगल महसूस केलेला आहे ते म्हणजे शिरगाव टीमला. आणि सध्याच्या घडीला लेंथ खराब, अगदी मागे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि आताच्या घडीला वाईड बॉल, वाईडच्या मदतीनं दापलकावरती तब्बल शिरगाव टीमचा दापलक 13 वरती येत असताना पाहायला मिळतोय. 13 धाबा दापलकावरती लगावले गेलेत. बहरदार आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळतं. सेकंड राऊंडची अगदी सेकंड मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती पाहता दोन टीमच्या दरम्यान. या दरम्यान टाकलेला बॉल फटका चांगला आहे आणि सध्याच्या घडीला सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मधील पहिला धमाका षटकार. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय बॅट्समन सचिनच्या बॅटमधून येत असताना. आणि निश्चित आताच्या घडीला दापलकावरती 19 धाबा सेट होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये तब्बल फार कमी रन्स पाहायला मिळत होत्या, परंतु आताच्या घडीला एक ब्लास्टिंग फटका आलाय बॅट्समन सचिनच्या बॅटमधून. संघाचा दापलक पोहोचवला 19 वरती. आणि आताच्या घडीला कल्पेश या गोलंदाजाला मात्र निश्चित एखादी विकेट कॅरी करावी लागेल. पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं. बॅकवर्ड फाईन झोन मध्ये शेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षकाने शेंडू मध्ये रेसिंग लागत असताना ओहो 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 शेवटच्या मुंबईला अगदी मैदानाच्या आतमध्ये प्राणाची आहुती देत असताना अडवलाय बॉलला. आणि या बॉल्स वरती पंच धाबा किती फक्त 2च धाबा. 2 धाबा वाचवण्यात यशस्वी ठरतायत क्षेत्ररक्षक. आणि जवळपास मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं एक चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षण एफर्ट तुम्हाला दाखवलं जातो आहे. आणि निश्चित आताच्या घडीला दापलकावरती 21 धाबा तब्बल भागीदारीवरती सेट होत असताना पाहायला मिळत आहेत. 21 रन्स. फिल्डिंगमध्ये बदल केला गेला. जो शॉर्ट फाईन झोनचा क्षेत्ररक्षक आपण पाहत होता तो मात्र शॉर्ट मिडऑफला लगावला गेला. आणि आताच्या घडीला शॉर्ट मिडऑफचा क्षेत्ररक्षक बॅकवर्ड फाईन मध्ये घेतला गेलाय. आणि आताच्या घडीला कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती फुल टॉस बॉल बिग हिट करायचं होतं, कनेक्शन झालं नाही. अगदी फुलर लाईनचा बॉल होता, फुलर लाईनचा फायदा उचलायचा होता बॅट्समन सचिनला, परंतु निश्चित आताच्या घडीला बीट झालीत
आणि डॉट बॉल. डॉट बॉल्स इथे या पाहायला मिळतो आणि या आताच्या घडीला फक्त आणि फक्त अगदी या डावातील शेवटचा बॉल तुम्हाला शिल्लक पाहायला मिळतो आणि या अगदी या बॉलवरती देखील चांगलं प्रेक्षक पण गोलंदाज कल्पेशच्या आणि सध्याच्या घडीला पहिलं सत्र होईल समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्मशान स्पोर्ट शेरगाव टीमला लगावल्या दापालकावरती तब्बल 21 धाबा आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये 22 धाबांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये टीम धामणी संघ आणि या दुसऱ्या सत्रामध्ये अगदी मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक योगेश जी वाघ सर यांचा आवाज. चला भाऊशेटिया कातिवली संघाचे संघनायक आणि टीम करपटवाडी संघाचे संघनायक टॉस साठी येणं बंधनकारक आहे. दोन्ही टीमचे संघनायक पहिल्या फेरीतील अंतिमची लढत. पण काय सांगायचं आहे, लगीन लावायची वेळ झाली, नवरदेव आला नाही, नवरी काहीच उपस्थित, तात्या फरार. त्यामुळे या अगदी थोडा उशिरानं का होईना परंतु या अगदी टॉस साठी दोन्ही टीमचे संघनायक. पहिला डाव आपण पाहिला 18 चेंडूमध्ये बनवले गेले 21 धाबा 22 धाबांचं लक्ष आहे. दामणी संघाला दुमसादुमशी तुमरी करावी लागेल, चिमका चिमकी करावी लागेल, पप्पा पप्पी घ्यावी लागेल. काय केलं जाईल ह्या मॅच मध्ये? 22 धाबांचं लक्ष आहे. या 22 धाबांच्या लक्ष्यामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये काय रे तुम्ही असं करता? तो तिकून करीतो लिंबू लिंबू गोल गोल द्या मग बॉल दोन्हीच आत बा द्या. एखादा बॉक्स असेल तो द्या वाटलाच ते काही फरक नाही. यावेळेस आपण पाहतोय शिरगाव संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 21 धाबा बनवल्या. धामणी संघाला बनवायच्या आहेत म्हणजे 22 धाबा. काळा बॉल द्या बनवायला लागेल. चांगलाच जेवता जेवता मग रश्यात मस्त लाल केला असता. जरूर टॉस साठी या करपटवाडी आणि टीम खातिवली टॉस होणं अनिवार्य आहे. आणि मी सन्मान्य विलाजी शिंगे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण टॉस करायचं. या अगदी खऱ्या अर्थाने आपण पाहतो. हा न्या त्या न्या ती रशी न्या आत न्या जर हा माकड हाडाला बॉल ठोकल्याशिवाय कशी काय चव समजल. मैदानात सलामीची जोडी दाखल जर्सी नंबर 77 2 सत्ते आणि ते आपण पाहतो जर्सी 1. कपडा किती भाडा आहे त्याचा? 77. काय बोलायचं आहे. अजय आणि अजयच्या साथीला निलेश ही सलामीची जोडी 22 धावेचं लक्ष परंतु टॉस का बॉक्स मध्ये सोडले गेले दोन संघाचे संघनायक खातिवली आणि करपटवाडी. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो आहे. आपण जाणार आहोत चार. तुम्ही घाबरू नका ना लगेच. नाही तुम्ही घाबरू नका. 4च आम्ही द्यावून तुम्हाला. आणि पहिलाच बॉल एकाची पेटली दाढी दुसरा त्यावर पेटी इडी. हा बॉल धनधनीत खणखणीत चौका. नाही ते काय माहितीये का दुपारचे जेवल्यानंतर थोडंसं वॉकिंग करणं महत्वाचं आहे. करपटवाडी टॉस जिंकल्यानंतर पारंपरिक आहेर करण्या अगोदर भोजनाचा कार्यक्रम केला जातोय. अर्थात बॅटिंग करण्या अगोदर क्षेत्ररक्षणाचं काम करावं लागेल. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. पंच वाईट काय सांगायचं आहे. वाईट +4 5 हंड 5 ताटा 5 चमचे 5 ग्लास कन्यादान म्हणजे 1 मासा आणि टोपभर रसा.
एक चेंडू आणि 5 धावा जे आपण पाहतोय. आणि या 5 धावेच्या मदतीने संघाच्या धावा 9 धावा. मला पूर्ण बोलू दे का नको. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाकून वाकून फिल्डर आला. यस, ही फिल्डिंग म्हणजे ढेंगी फिल्डिंग, ढेंगी. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आणि सन्माननीय वाल्मिकजी बाग यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती त्यांचा केला जातो या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. मी प्रकाश दादा यांना विनंती करेल आपल्या शुभ असते आपण तो मान सन्मान इथे सन्मानित करायचंय. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन इथे मान सन्मान केला जातो आहे. यस, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. 2 वाडे खाके फोकस करो. इथे आपण पाहतो निश्चित जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. ओ हो, बेकार. हा, वेगाने थ्रो केला. पण काय सांगायचं आहे, गडी काय साधा आहे का. चॅटिंग वाला गडी म्हणजे भयानक गडी असता. चॅटिंग वाले गड्याला नाही झोप नाही काय नाही. रायचे 2:30 वाजव नाही 3 वाजव खटाखट झोपत मोबाईल हँग होतो तरी करीतो. पाहावं लागेल. यावेळेस फटका इथे हवेत खेचला. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे झेल कॅरी केला जाईल का. जमलं नाहीये शेवटच्या मोमेंटला. काय बोलायचं आहे. लगीन जमायला जमला. घरची माणसं तयार झाली पण पोरीच्या बापांना दुसऱ्यालाच देऊन टाकली. झेलवरती प्रयत्न केले होते. कदाचित चौकार आडू शकला असता. प्रयत्न केले नाही. बॉल सीमारेषा बाहेर. विरुद्ध संघाला धावा मिळाल्या 4. आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ती म्हणजे 15 धावा. शेवटचे 13 चेंडू 7 धावेची गरज. बेकार. हो भांडी कशा शॉट. भांडी कशा. बॉलर ना ठेयो. गडी तसा आहे ना तो. चॅटिंग वाला गडी आहे का. एके टायमाला किती जण चॅटिंग करीतो. मशीन पॉवरफुल आहे मग त्याची. एकंदरीत जाऊया. खऱ्या अर्थाने आपण पाहणार आहोत एका साईडला जय मल्हार खातिवली हा संघ ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेला. अर्थात सन्मान्य गणेशजी हरी आवटे ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेलाय. त्यांच्या मालकीचा संघ मैदानात खेळताना पाहायला मिळाला. करारनामा केलाय का. बदलतील. हा केलाय का. ओके, चांगला फटका आला. आता मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे सामन्याचं इक्वेशन राहिले गेले. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 3 धावेची गरज. 12 चेंडू 3 धावा. पाहावं लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. बस ढेकर आला म्हणजे पोट भरला. सामना कुठेतरी जर पाहिला निश्चित आपण पाहतोय 2 धावेपासून वंचित आहे. ते म्हणजे अगदी आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अर्थात धामणे हा संघ जो 2 धावेपासून वंचित आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती 2 धावा येतील का. या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का ते मात्र पाहावं लागेल. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकदा वेगानं कंप्लीट झाली. ते आलसावाने पळतात. जसं काय सांगायचं आहे. 70-80 धावा चेस केले असं कुथून कुथून पळतात. धन झाली. एकंदरीत सामना लेवल झालाय. घाबरू नका. आईला दोष देऊ नका. 7-12 नंतर घरपट्ट्या येतील. गोलंदाज 10 चेंडू 1 धावेची गरज. यावेळेस सेन्सिबल क्रिकेटचं चित्र न बघता बघता मॅच इथे झाली कंप्लीट. हार्ड लक टीम शिरगाव, गुड लक टीम धामणी. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.